हॅलो एव्हरीवन, यूपीएससी आणि एपिक मराठी चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण जे एमपीएससी राज्यसेवा 2025 ला टार्गेट करून आन्सर रायटिंगची जी सिरीज स्टार्ट केलेली आहे, त्यामध्ये आपण GS2 चे काही प्रश्न घेतल्यानंतर GS4 सुरू केलेला आहे, ज्याला आपण एथिक्स अँड इंटिग्रिटी म्हणतो. त्यामध्ये जे यूपीएससीने 2022 ला जे प्रश्न विचारलेले आहे, त्यामधला एक प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केला. आता त्यालाच आपण कंटिन्यू करताना दलाई लामाचा हा स्टेटमेंट आहे 2022 ला यूपीएससीने विचारलेला, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपकी सफलता का आकलन इस बात से हो कि इसे पाने के लिए आपको क्या छोड़ना पड़ा. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की जर तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळेल तर प्रत्येक यशस्वी व्यक्ती झाल्यानंतर त्या यशामागे त्यांनी आणखी काय काय गमावलेलं आहे त्याच्या आधारावर, म्हणजे त्यांनी ज्या काही गोष्टी गमावलेल्या आहेत त्या गोष्टीच्या आधारांवर त्याच्या यशाचं आकलन केलं जावं, असं दलाई लामा यांचं एक आपण म्हणू की एक विचार आहेत. तर त्या विचारांना जे आहे इथे प्रश्नामार्फत यूपीएससीने मांडलेलं आहे. तर आपण जे आहे इथे प्रस्तावनेमध्ये उत्तरात आपण प्रस्तावनेमध्ये हेच लिहिलेलं आहे की तुमच्या यशाचे आकलन या गोष्टीवरून व्हावे की ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय गमावे लागले. ही बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांची अतिशय सूक्ष्म आणि अर्थपूर्ण उक्ती आहे. उक्ती म्हणजेच एक विचार आहेत त्यांचे. त्यानंतर याचा अर्थ असा की यश फक्त पदवी, पैसा, प्रतिष्ठा यावर मोजू नये, तर ते मिळवताना आपण कोणत्या गोष्टी गमावल्या, जसे स्वतःचे आरोग्य, शांती, नातेसंबंध, आत्ममूल्य यांचा विचार करायला हवा. त्या प्रस्तावनेमध्ये आपण जे हे वाक्य लिहिलेले आहेत, तर यातून सरळ आपलं असं जे आहे आपण यातून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की दलाई लामाचं जे हे एक विचार आहेत, तर या विचारामध्ये आपण जर थोडक्यात म्हटलं तर काय आहे की आता समजा आपण सर्व यूपीएससी एमपीएससीचं प्रिपरेशन करतोय, एक ऍस्पिरंट म्हणून एक विद्यार्थी दशेत आहोत. तर या विद्यार्थी दशेत असताना आपलं एक स्वप्न आहे की आपण कधीतरी नोकरी लागेल, अधिकारी बनू, प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळं स्वप्न आहे. पण ते स्वप्न पूर्ण करताना ज्या गोष्टी आपण समजा मिस करत आहोत, ते गमवत आहोत, जसे खूप सारे आहे आपलं आरोग्य, कंटिन्यू लायब्ररीमध्ये बसून आपण लेट नाईट स्टडी, त्यामुळे आपल्या आरोग्यावर इफेक्ट होत आहे. त्यानंतर आपली सोशल लाईफ खूप आपण म्हणजे मित्रांसोबत भेटणं कमी, नातेवाईकांसोबत भेटणं कमी, कुठल्या कार्यक्रमात जाणे तिथे पण आपण जात नाही. तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला यश मिळवताना ज्या गमाव्या लागत आहेत, तर या गोष्टीच्या आधारावर या यशाचं आकलन केलं जावं, अशी ही उक्ती आहे दलाई लामांची. तर आपण तेच प्रस्तावनेमध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर मुख्य भागामध्ये मी थोडंसं याच प्रस्तावनेला थोडा आणखी डिटेलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्य भागामध्ये आपण लिहिले आहे की वास्तविक दृष्ट्या या तथ्यांना नाकारले जाऊ शकत नाही की कुठल्याही प्रकारचे यश हे काही ना काही मागते. बरोबर आहे. कुठेही यश असो, नोकरीच नाही, कुठलेही यश जर असेल तर त्याची काही ना काही डिमांड असते. तसं म्हटलं जाते ना की सक्सेस डिमांड सॅक्रिफाईस, म्हणजे यशाची मागणीच ही आहे की कुठली ना कुठली गोष्ट आपल्याला त्यागावी लागेल आणि त्याला आपल्याला सोडावं लागेल. तर तेच आपण इथे लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचे यश हे काही ना काही मागते. जसे जसे आपण सकारात्मक निकालाकडे अग्रेसर होत असतो, तसे तसे यशाची ही मागणी असते की आपण काय करावे व काय टाळावे. बरोबर. जसं जसं आपण आपल्या निकालापर्यंत पोहोचत असतो, जसं जसं आपल्याला दिसून पडते की आता आपला निकाल लागणार आहे सकारात्मक, तर तसं तसं आपल्याला हे डिसाईड करणं खूप आवश्यक आहे की काय करावे व काय टाळावे, म्हणजे वेळेचे योग्य नियोजन करून. तेच मी इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर यशाची ही मागणी असते की आपण हे ठरवावे की एका निश्चित वेळी काय करणे महत्वाचे आहे आणि काय नाही. यशाची ही सुद्धा मागणी असते की आपण हे ठरवावे की एक निश्चित वेळ आहे, त्या वेळेतच आपण ते करायला पाहिजे आणि त्या वेळेतच आपण काय नाही करायला पाहिजे हे सुद्धा. तर तेच आपण इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे मी याचा जे समारोप केलेला आहे या उत्तराचा, त्यामध्ये लिहिलेलं आहे समारोपामध्ये यामध्ये निष्कर्ष का बरं नाही, कारण हा एक विचार आहे दलाई लामांचा. त्यामुळे आपल्याला त्यांनी असं नाही म्हटलंय की याच्यावर आपल्याला टीका वगैरे करायची आहे. टीका वगैरे करायचं असतं तर जिथे आपण सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाबी लिहितो त्या ठिकाणी निष्कर्ष लिहिला जातो. पण या विचाराचे स्पष्टीकरण करण्यासाठी मी इथे समारोप लिहिलेला आहे. तर समारोपामध्ये मी लिहिलेलं आहे की सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की यशाची ही मागणी असते की आपण आपला वेळ, ऊर्जा आणि पैसा कुठे व कसा खर्च करावा व याचे योग्य नियोजन आपल्याला करता यावे. कधी कधी आपण इतके यशस्वी होतो की बाहेरून सगळं परिपूर्ण वाटतं, पण आतून मात्र आपली शांती हरवलेली असते. दलाई लामा यांचे हे विचार व भावना संतुलित यश आणि सद्गुणी आयुष्य यावर भर
देते. ठीक आहे. समारोपामध्ये मी हेच लिहिलेलं आहे की कधी कधी आपण इतके यशस्वी होतो की बाहेरून सगळं परिपूर्ण वाटतं, पण आतून मात्र आपली शांती हरवलेली असते. असे खूप सारे उदाहरण आपण पाहतो की श्रीमंत व्यक्ती सर्व काही असते, पैसा असते, यश असते, धनसंपत्ती सर्व काही असते, पण त्यांचे कडे जे म्हणू आपण एक मानसिक शांती, ते मनातून शांत नसतात. खूप साऱ्या अशा गोष्टी असतात. आणि दलाई लामांची ही उक्ती जी आहे त्याचे संबंधितच आहे की त्यांचं म्हणणं आहे की यश मिळवताना त्या व्यक्तीने काय गमावलेलं आहे याच्या आधारावरच त्यांनी मिळवलेलं यश जे आहे त्याचं आकलन केल्या जावं. ठीक आहे. तर मी तेच लिहिले आहे की दलाई लामा यांचे विचार व भावना संतुलित यश म्हणजे आपण काय गमावले, आपल्याला काय अजून मिळवायचे आहेत याच्यामधलं दोघांचं बॅलन्स आणि त्यांचे सद्गुणी आयुष्य यावर भर देते. ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. जो प्रश्न यूपीएससी ने 2022 ला विचारला होता कि आपकी सफलता का आकलन इस बात से हो कि इसे पाने के लिए आपको क्या छोड़ना पड़ा, हे दलाई लामाचे एक विचार आहेत ज्याचं आपल्याला इथे स्पष्टीकरण करायचं होतं. तर आय होप तुम्हाला हे उत्तर नक्कीच आवडलं असेल. जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा म्हणजे थोडासा एक पॉझिटिव्ह वाईब्स येतो, एक मोटिवेशन मिळते आणि आणखी मी त्यावर चांगले व्हिडिओज, चांगले कंटेंट जे आहेत म्हणजे आन्सर मध्ये मी आणखी वेगवेगळ्या डायमेन्शनने आन्सर इथे लिहिण्याचा प्रयत्न करतो. भेटूया लगेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.